खाणारी मंडळी आहेत त्यांना मालाची क्वालिटी आणि त्याची चव कळण्यासाठी त्यांनी देवगड किंवा रत्नागिरीचाच हापूस खाला पाहिजे। ते ओळखण्यासाठी देवगडच्या किंवा रत्नागिरीच्या मालाचं जे कटिंग येतं ते केशरी कटिंग येतं आणि जर कर्नाटक आंबा खाला तर तो येलो कलरचा कटिंग आणि त्याच्या टेस्ट तोंडाला पाणी सुटे आणि केशाला आग लागेल। चला बघूया आंब्याची दुनिया मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे तुमचं। मित्रांनो मी आता आलो आहे मुंबईच्या FMC मार्केटमध्ये। हे तुम्हाला मी केशरी आज मी दाखवणार, तुम्ही जसं कमी बघितलं की आज आपण काय पाहणार आहोत। केशरी हापूस आंबा हा एक जगप्रसिद्ध फ्रूट मानलं जातं। तेच मार्केट ह्याच मार्केटमधून प्रत्येक देशामध्ये किंवा प्रत्येक सिटीला इथून माल एक्सपोर्ट होतो। तर डिटेलमध्ये जाणून घेऊया आपण आणि सध्या रेट काय किंवा कुठला देवगड आंबा किंवा कुठला रत्नागिरी हापूस आंबा दाखवायचा प्रयत्न करतो। व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करतो, जेणेकरून तुम्हाला असं काही इंटरेस्टिंग व्हिडिओ आणतो तुझं नोटिफिकेशन भेटून जाईल। आता थोड्या वेळाने तिथे आपले बोलू लागणार ते दाखवायचा प्रयत्न करतो। चला मग जास्त टाइम व्हिडिओ स्टार्ट करू। मित्रांनो इथे हापूस आंब्याचा लिलाव चालू आहे बघा, तुम्हाला दाखवतो कसं स्टेप बाय कसं लागला तो बघा। हे पेट्या चालू झाल्या, या सर्व पेट्या चालू 1 2 3 4 अशा भरपूर अजून पेटी लागणार आहेत मित्रांनो। बघू शकता एकावर एक पेटी लागली आहे। चल भारी चल भारी गोली कसं लागते बघा, हात करते चाला कसं बघा, त्याचा रेट फिक्स होतो। चल भारी चल भारी चल एका साईजचा आणि 1 नंबर क्वालिटीचा आंबा तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे बघू शकता। आणि आता ही पेटी खाली झाली। आता सध्या जो माल मार्केटमध्ये येतो FMC फ्रूट मार्केटमध्ये, त्या मार्केटमध्ये येणाऱ्या मालाचं प्रमाण रत्नागिरी आणि देवगड इथून मोठ्या प्रमाणामध्ये माल सध्या FMC फ्रूट मार्केटमध्ये चालू आहे। त्याच्यामध्ये आत्ता माल चालू होऊन जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालेले आहेत। तर आता पूर्ण माल संपूर्णपणे मॅच्युरिटीला आलेला आहे। आता जो कोणताही आंबा तुम्ही खाल त्याची टेस्ट तुम्हाला एकदम 100% परफेक्ट लागेल। फक्त माझी एक विनंती आहे सर्वांना का तुम्ही माल पाहून घेताना, कारण माल मार्केटमध्ये इकडचा कर्नाटक पट्ट्यातले माल येतात, केरळच्या पट्ट्यातले माल, साऊथचा माल मार्केटमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात येतात। फक्त जे खाणारी मंडळी आहेत त्यांना मालाची क्वालिटी आणि त्याची चव कळण्यासाठी त्यांनी देवगड किंवा रत्नागिरीचाच हापूस खाला पाहिजे। ते ओळखण्यासाठी देवगडच्या किंवा रत्नागिरीच्या मालाचं जे कटिंग येतं ते केशरी कटिंग येतं आणि जर कर्नाटक आंबा खाला तर तो येलो कलरचा कटिंग आणि त्याच्या टेस्टमध्ये जमीन आसमानाचा फरक कळतो। तर मी तुम्हालाही विनंती करतो सर्वांना, जर कुणाला खात्रीलायक आणि खात्रीशीर जर आंबा घ्यायचा असेल तर तुम्ही FMC फ्रूट मार्केटमध्ये जे गाळा नंबर जे 461 निवृत्ती नानाजी ढोले अँड सन्स कंपनीमध्ये कंपनीचे मालक अरुण शेठ ढोले आणि विजय ढोले आणि आमची मुलं आशिष ढोले, यश ढोले, आमचा संपूर्ण परिवार 100 वर्षापासून याच्यात कार्यरत आहे। तरी सर्वांनी मार्केटमध्ये माल जर घ्यायचा असेल क्वालिटीचा तर आम्हाला कधी पण भेट द्या, तुम्हाला योग्य भावात माल मिळेल याची गॅरंटी। आणि हे आंबे खरोखर चांगले आंबा जर वर्षातून कधीतरी आपण खातो,
जर खाताना तुम्हाला त्याची चव राखायची असेल किंवा त्याला रिस्पेक्ट म्हणून जर खायचं असेल तर क्वालिटीचे आंबेच खा, कारण कोणताही भेसळयुक्त माल मार्केटमध्ये मिळतो तो खाण्यापेक्षा चांगले आंबे खा. तुमची त्याचे हेल्थ पण जपली जाईल आणि तुम्हाला आंबा खाल्याचं समाधान मिळेल आणि तुम्ही दिलेले ज्याचे पैसे आहेत त्याचं तुम्हाला चीज होईल याची मी गॅरंटी देतो. कस्टमरनी माल आमच्याकडंच का घेतला पाहिजे याची मी ग्वाही तुम्हाला देतो. 100 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत आणि आम्ही ज्या शेतकऱ्यांबरोबर आमचा टाईप झालेला आहे, रत्नागिरी देवगडचे शेतकरी ते पूर्णपणे सेंद्रिययुक्त काम करतात. कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खतं झाडांना किंवा त्यांच्या मुळांना टाकत नाहीत. रेसिड्यू फ्री आंबा 100% आमच्याकडे मिळतो, ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. म्हणून मी विनंती करतो का माल तुम्ही मार्केटमध्ये येऊन आमच्याकडेच खरेदी करा. मालात तुम्हाला तुमच्या पैशाचं चीज झालेलं नाही. सध्याचा दर काय झाला होता सध्याचा दर? सध्या आता कच्च्या मालाचे दर 400-500 रुपये डझनपासून 800-900 रुपये डझनपर्यंत आहे एका डझनचे. आणखी होईल. धन्यवाद. तर फायनल मित्रांनो तुम्ही बघितलं कसा लिलाव झाला, थोडं अजून चालू आहे. जर तुम्हाला क्वालिटीचा हापूस आंबा बघायचा असेल तर ह्या मार्केटला नक्की विजिट द्या. मी म्हणत नाही हेच स्टॉप विजिट द्या, तुम्ही दुसरं पण देऊ शकता, पण चेक करून घ्या, कारण ते स्टॅम्प पण भरपूर होते. म्हणजे हापूस आंब्याच्या रिलेटेड दुसरे पण आंबे दिले जातात, तर नक्की चेक करू. तर मित्रांनो तुम्हाला मी थोडं ह्या मार्केटची झलक दाखवतो, म्हणजे मार्केटला अजून काय काय भेटतं किंवा त्याचं सध्याचं रेट काय, रेट पण थोडं पण दाखवायचा प्रयत्न करेन, कारण आता ते मार्केटचा टाईम आहे, मार्केटला थोडं क्राऊड जास्त असतं, आपल्याला ते प्राईस विचारून थोडं डिस्टर्ब होऊन जाईल. तर प्रयत्न करेन तरी पण दाखवायचं. तर तुम्ही व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत बघा. हाँ खरबूजा कैसे रेट चल रहे हैं? 15 रुपये किलो. थैंक यू. आता कुठल्या डिपार्टमेंटला आलं आहे? एम डिपार्टमेंटला बघू शकता की संत्र्याचं पूर्ण डिपार्टमेंट आहे, सर्व म्हणजे डिपार्टमेंट आहे हे. असं असं आपण जाऊया त्या डिपार्टमेंटला. ये रेडी माल है कैसे? एकदम रेडी है माल. 25 रुपये किलो. 25 रुपए किलो. और ये डिवीजन पूरा संतरे का है क्या? मौसम्बी कैसे? हाँ पूरा एकदम मौसमी संतरा आंबा यहाँ पे मिलेगा सगळे सगळे. हाँ चला थँक्यू. तर फायनल मित्रांनो मी आता आलो ओपन सेट मार्केटमध्ये, म्हणजे स्पेशली ना कलिंगडचं तुम्हाला कलेक्शन पाहायला भेटेल. बघा माझ्या पुढे पूर्ण डेकोरेशन केलं ना, पूर्ण कलिंगड आहे. सध्या दाखवतो तुम्हाला केवढं मोठं आहे आणि याचं रेट पण दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला बघू शकता इकडे. तर मी इसं एंट्री करतोय. हे बघा मित्रांनो केवढं मोठं आहे, बघू शकता पूर्ण. बापरे किती मोठे मित्रांनो बघा. हे सर्व पूर्ण हा एरिया आहे ना, पूर्ण सेटअप त्यांचं एक सुंदर मॅनेजमेंट आहे, जी ठेवली जाते ना, मॅनेजमेंट कडक आहे, मानलं पाहिजे भेंडी. हे बघा अजून पुढे पण आहे, दाखवतो पुढे केवढं मार्केट आहे. येतात कोणचं आहे? इनामदारी. काय रेट चालू आहे इथं? 8 रुपये किलो. 8 रुपये किलो. 2 व्हरायटीचे मला बघायला भेटले, एक हाय व्हरायटी आणि दुसरा तिकडे तो. हा बघा ह्या साईडला खाली म्हणजे हा पूर्ण एरिया आहे. मग तुम्हाला मित्रांनो रेट सांगितले 8 रुपये के जी चालू आहे, म्हणजे 8, 7, 10, 15 डिपेंड करतो तुम्ही जेवढी क्वांटिटी घेतो ना आपण तेवढं त्याच्यामध्ये रेट डिवाईड होतो. तर बघू शकतो आता पूर्ण जे प्रत्येकाचे शॉप आहेत वेगवेगळे, पण एकच ह्याला ओपन सेट मार्केट म्हणतात. तर तुम्ही तर मित्रांनो हे पायनॅपलचं डिव्हिजन आहे. सुंदर आहे. 750. 750 तुम्हाला डझन चालू आहे. तर मित्रांनो होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. खूप मोठा होतो, लेंदी होतो, मी स्टॉप करतो तेच कारण मार्केट पण खूप मोठं आहे. जर तुम्हाला ह्या मार्केटचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करू शकता, नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. हे जे मार्केट होतं फ्रूट मार्केट होतं, तिथे तुम्हाला नंबर ऑफ व्हरायटीज भेटतात, म्हणजे मँगोमध्ये झालं किंवा अजून कुठले फूड, जेवढे तुम्हाला फूड पाहिजे ना ह्या मार्केटमध्ये भेटून जातील. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. तर भेटतो अशा सुंदर एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत तुम्ही बघा.